शेतकऱ्याला फायद्यासाठी असणारी योजना म्हणजे मागेल त्याला सौर योजना. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जो रात्रीचा वीज पुरवठा होत होता, परंतु रात्रीचा वीज पुरवठ्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. विसुकाट्याची असेल किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. एक भीतीदायक वातावरण होतं. परंतु याच माध्यमातून शेतकऱ्यांना एक चांगला फायदा व्हावा आणि दिवसा वीज भेटावी म्हणून शासनाने मागील 2-3 वर्षापासून सौर ऊर्जा योजना, जी की सूर्यप्रकाशावर चालू असणारे एक पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, त्या ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा देणे, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदानसुद्धा शासनाने दिलेलं आहे. परंतु ह्या योजनेमार्फत मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचंच नुकसान होण्याचा, फायदा कमी आणि नुकसान जास्त. कारण की नुकसान का, तर शेतकऱ्याने एका शेतकऱ्याने 2-2 सोलारच्या योजनेसाठी पैसे भरले, जे की कुणाचे 25,000 असेल, कुणाचे 35,000 असेल. ज्या योजनेच्या व्याजच्या प्रमाणे 3चे असेल किंवा 5चा पुन्हा 7चा, याप्रमाणे पैसे भरलेत. परंतु आजपर्यंत कुठलाही प्रकारचं कुठलाही त्याचा काहीही नाही. कंपनी निवडली काही शेतकऱ्याने, परंतु अजूनही माल पुरवठा झालेला नाही आणि शेतकऱ्याचे पैसे तशाच्या तसे पडून आहेत. जो की आपली पैसे कमाई केलेले उत्पन्नाचा स्रोत थोडंसं बाजूला ठेवून थोडेसे पैसे बचत केलेले होते आणि ती बचत केलेले पैसे त्यात गुंतवलेले, जी की योजनेला सुद्धा पैसा नाही आणि थेट शेतकऱ्याला सुद्धा फायदा नाही. याच्यामुळे शासनानं सुद्धा याच्याकडे बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की ह्या शेतकऱ्यांचे पैसे बसून त्याचा कुठलाही मोबदला भेटत नाही. त्यामुळे शासनाने तत्परतेने ज्या लोकांचे पैसे भरले त्या लोकांना सौर देणं काळाची गरज आहे. आणि तरच आज ह्या दुष्काळी छायेच्या वातावरणात जास्तीचा पाऊस पडला आहे, त्यामुळं पाणी आहे परंतु आता वीज नाही अशी परिस्थिती होणार आहे. त्यामुळं ज्या पाण्याचा मोबदला जी होणार आहे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी लवकरात लवकर सोलार द्यावे, हीच काळाची विनंती. आमच्या गावगाडा या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.